नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत। तर हा माझा दुसरा व्हिडिओ आहे आणि फर्स्ट व्हिडिओमध्ये थोडंफार मी माझा परिचय थोडक्यात सांगितलेला आहे। तर आज कसं मला दुसरा व्हिडिओ एक ट्राय करावा आपण। अजून माझी कॅमेरा चालू होता आणि तेव्हा खरंच माणसाला सवय नसते कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं ते, म्हणजे असं चाचपतं थोडंसं। तर मी प्रयत्न करते चांगलं व्हिडिओ टाकण्याचा ब्लॉगमध्ये। तर चला तर मग मी तुम्हाला सुरुवात माझ्या घरापासून करते। जिमी, हे आमची जिमी आहे। इतका आजूबाजूला घरं नव्हते, पाळलेले होते छोटे। जिमी जिमी बाहेर बस, घरी नाही यायचं। जिमी उठ जिमी, जिमी उठ, चल बाहेर हो। जिमी चल 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 बाहेर, चल चल काळू। हे कुत्रे आहेत आमचे। बसा तुमच्या जागेवर। त्या मुलगा आहे प्रणव, तर फर्स्ट ते पण लाजतात। तर आजूबाजूला लोकसंख्या कमी होती, तर हे खालचे घर आहेत, आमच्या खाल्ल्या साईडला येतात हे घरं। तर हे आमचे घराच्या पाठीमागे असं हे डोंगर आहे। खूप आता लोकसंख्या जास्त झाली आहे। ह्याच्या अगोदर लॉकडाऊन जसं झालं तसं लोक वरती राहायला आलेत। पहिलं नव्हते एवढे जास्त घरं। आणि खूप मी असं झाडांची मला खूप आवड आहे। कनेरीला फुल लागलेत। हे विड्याच्या पानांचं झाड आहे। हे आपले छोटे गुलाब आहेत, बटन गुलाब पण म्हणतात आमच्याकडे, ते चिली गुलाब पण म्हणतात। हे बटन खूप छान अशी फुलं लागलेत। पावसाळा दिवस आहे, मस्त फुलं आलेत। हे चिली गुलाब आहेत। खूप गवत आलं होतं, मी काढले आता। काय दुर्वा लावलं ते थोडं, तर सगळीकडे पसरून नुसतं अडचण झाली होती। आणि कसं इथे लोक नसल्यामुळं माती गवतामुळं खूप असं सापांची पण भीती असते आम्हाला। काही येतात तसं खूप वेळेस साप आले होते, पकडून घेऊन गेलेत। हे बघा आळूचे पानं आहेत आणि इथं मेथी टाकले होते मी, मेथी आले। शेवंती लावले, रोप आले होते भरपूर शेवंतीचे, त्याच्यामुळे एक शेवंती काढून मी शेवंती लावले। वांग्याचं झाड गेल्या वर्षी लावलेलं होतं, ते उपसलं नव्हते वाळल्यावर, ते फुटलं परत वांग्याचं झाड। बघा 2-4 आहेत वांग्याचे झाडं। सीताफळाचे झाड आहेत, कनेरीचे, पपईचे झाड वाळून गेलेत खूपच। चल जिमी चला। तर हे बघा प्लॉटिंग आहे आजूबाजूला, अजून घर नाहीत का नाहीत। आणि आम्हाला पाणी टँकर मागावं लागतं, आम्हाला पाण्याची सोय नाही अजून। तर त्याच्यात बॅरला आहेत, हे टाक्या आहेत पाण्याच्या। तर हे टँकर एक मागून घेतलं ना, मग हे सगळं पाणी भरून घ्यावं लागतं। मग हे पाणी आम्हाला जातं महिनाभर, जपून वापरावं लागतं पाणी, कारण हे पाण्याची अजून लई नाही आहे। पाऊस नसला की चुलीवर पाणी तापवत असतो आम्ही। गाई पण येतात, झाडं ठेवत नाहीत। आम्हाला वाटत नाही आम्ही पुण्यात राहायला म्हणून, एकदम असं गावाकडचं वातावरण आहे। पण आम्हाला खूप दिवस झाले मी खाली शिटीत होते, तर गावाकडच्या आता इथं आल्यानंतर नको वाटतं खाली जायला। खूप असं म्हणजे वातावरण चांगलं वाटतं थोडंसं। पांढऱ्या फुलाचं झाड आहे स्वस्तिकचं। काय होतंय, तर हे आम्ही इथं राहतोय बघा।
तर हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला कसा वाटतो तो व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि काल बालाजीनगरला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केले पण जमलं का नाही मला व्हिडिओ बनवायला, कारण ट्रॉफिकमध्ये माझी सुरुवात आहे. तर मला थोडंसं हे होत होतं म्हणून मी व्हिडिओ नाही केला. तर काल मी बघा ही लोकर आणले जाऊन बालाजीनगरला. तर सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये माझे व्हिडिओ आहेत विणकामचे. तर तुम्ही सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये जाऊन तुम्ही माझे विणकामचे तोरण बघू शकता. तुम्हाला जर आवड असतील तोरण शिकायची, जर येत असेल तर तुम्ही त्याच्यात जाऊन डिझाईन बनवू शकता ताटावरचे रुमालचे आणि दरवाजाचे तोरणाचे पण. तर एक ताटावरचे रुमाल आहे माझे, त्याला बरेचसे यूज आलेले आहे ताटावरचे रुमाल. ते खूप जणांना आवडलेत लोकांना. तर तसाच एका ताईनं मला सेम तसा पाहिजे म्हणून एक ऑर्डर केले तोरणा ताटावरच्या रुमालची. आणि साधे जी लोकर आहे, साधी लोकर ऑरेंज आंबा कलर आणि पांढरा कलरमध्ये. ह्याच्यामध्ये आणखी एक तोरण आहे श्रीराम जय जय रामचं असं, ते एक तोरण सांगितले ताईने. आणि तेच व्हिडिओ आणखीन एक ताटावरची डिझाईन आहे खूप सुंदर, ते तोरण ताटावरची, त्याची पण व्हिडिओ मला सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये बनवायचं आहे. आणि यूट्यूबला लवकरच लवकर हे करायचं सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये. कारण मी कामामुळं माझं खूप लेट होत होतं सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा. त्याच्यामुळे आठवड्यातून एक व्हिडिओ मी टाकायला पाहिजे, पण मला काय कामामुळं जमत नव्हतं. मग आता मी काय केलं, कामं सोडून गेले ते होते म्हणून सोडून गेले कामं. आणि आता मी निदान 2-3 दिवसाला किंवा या आठवड्यातून एक व्हिडिओ मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन मी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये मी बोलू शकत नाही, म्हणून मी हा सुगंधा ब्लॉग म्हणून हा चॅनल उघडलेला आहे. व्यवस्थित मी काही गोष्टी तुम्हाला सुगंधा क्रिएशन चॅनलवरचे मी सांगू शकते, बोलू शकते. म्हणून फक्त सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये फक्त मी माझे हात दाखवलेले आहेत विणते वेळेस. मी तर पूर्ण मी चेहरा ते मी घेतलेला नाही आहे फक्त. आणि जेवढे शिकवायचे तेवढ्याच गोष्टी जास्त बोलत नाही, आणि शिकवत असते. सुगंधा ब्लॉगमध्ये कसं आपण सांगू शकतो, दाखवू शकतो ना आपण काय बनवतो, कसं विकतो, त्याची प्राईस काय आहे. आणि खरं तर प्राईज मी असं घेते की साईज ताटावरची रुमाची साईजवरच मी तसं रेट सांगते. आणि रेट तोरण कसं कोणाचं 3 फूट असतं, 4 फूट असतं, कोणाला साईजवर आणि त्या डिझाईनवर पण असतं माझे रेट. आणि लग्नांचे जे रुपवत असतात, आता सहज शेवटच्या लोकरीपासून वापरत नाहीत म्हणतात लोक, पण आपल्या जर कलर कॉम्बिनेशन असले, डिझाईन जर चांगले असले तर बरेचशी लोक आहेत की उलनचे तोरण घेऊ शकतात, ताटावरचे रुमाल पण घेऊ शकतात. ते आपण फक्त बनवायला पाहिजे व्यवस्थित, कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पण आलं पाहिजे आपले विणकाम, आणि कलर पण आपण वापरलं पाहिजे व्यवस्थित. तर मग पुढच्या समाजाच्या लोकांना आपण जर दाखवतो तर ते लगेच त्यांची इच्छा हो की आपण खरंच घेतलं पाहिजे, छान आहे, खूप सुंदर आवाज, म्हणून ते लगेच आपल्याकडून खरेदी करतात. माझ्याकडून घेतात, बरेच लोक घेतात. मी स्टॉल पण लावते काय. आता हे आपलं साड्यांना फॉल पण लावून द्यायचं अर्जंट. आता खरं तर वेळ कसं जातो त्यांनी कळतच नाही आहे. आज संध्याकाळपर्यंत मला फॉल लावून द्यायचं आहे. 2 साड्या आहेत आणि मग विणकामाला घ्यायचं आहे. 2 साड्याला फॉल लावून मग विणकाम करायचं. तुम्हाला विणते वेळेस पण मी दाखवेन तुम्हाला कसं बनवते तोरण ताटावरचे रुमाल. तेवढं का रोज मला साड्या येत नाहीत फॉलला, कधीतरी सणवार असतो तरच साड्या येतात. आणि जास्तीत अजून लोकांना माहीत नाही मी फॉल लावते म्हणून. आणि मी पण कसं फॉल पहिल्यांदा साड्यांना लोकांच्या कधी लावले दुसऱ्यांच्या की स्वतःच्या साड्या फक्त मी फॉल लावायचे. कारण नवीन नवीन असल्यावर थोडंसं प्रॉब्लेम येतो आपल्याला साड्यांना फॉल लावण्याचा, कारण साड्या पातळ असतात आणि फॉल आपलं सैल असतो, पडलेला असतो. त्याच्या साड्यांना व्यवस्थित एकदम एकसारखं फॉल मला जमत नव्हतं. मग आता कसं थोडंसं आता सवय झाली मला स्वतःच्या साड्यांना फॉल लावून प्रॅक्टिस झाली आहे. मग त्याच्यामुळे आजूबाजूचे काही दिलेत लावून मी, त्यांनी विश्वासानं माझ्याकडे टाकलेत म्हणून मी पण व्यवस्थित लावून दिले त्यांना फॉल. तर त्यांना आवडलेत आणि मग ते टाकतात आता फॉल माझ्याकडे टाकतात. मीच दुसऱ्यांच्या साड्या घ्यायला घाबरत होते नको म्हणून. तर मग आता
कसं जमते तर मग मी घेते साड्या. आणि काय गोष्टी तर मशीनमध्ये मला माहितीच नव्हते, कारण जुनी मशीन चांगली होती आणि विकायला निघाल्यामुळे मी म्हटलं मला येत नव्हतं खोलायचं, माहिती पण नव्हती, पण मी जरा स्वस्तमध्ये मला मशीन मिळत होती, भेटली, मग मी घेतली कटकणी. आणि खरंच एवढी महाग नाही भेटली मला मशीन, चांगली नवेलची कंपनीतली मशीन आहे, जुनीच घेतली मी, स्वतःसाठी घेतले होते. तेवढा वेळ असेल तेव्हा मी घेते साड्या बाहेरच्या आणि फॉल लावून घेते. थोडंसं मी कमीच रेट लावले साड्यांना सुरुवातीला. जिमी बाहेर हो, जिमीला पण टाका ना चपाती वाळा आणून. 2 कुत्रे आहेत पाळलेले घरात, जेव्हा इथं कोण नव्हतं राहायला तेव्हा मी पाळले होते. मग आता सोडतात येत नाही आपल्याला. काय लोकांना पण कसं जनावरांचा आजूबाजूला त्रास नको व्हायला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर खरंच जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडलाय, काही चुका होत असतं तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मी व्हिडिओ चांगला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. कारण माझी सुरुवात आहे, त्याच्यामुळे थोडंसं काही चुका होत असतील या चॅनलमध्ये तर मला सांगत जा.